नमस्कार दोस्तों, आज हम निकल पड़े हैं श्रीनगर एयरपोर्ट से और हमारे साथ है इमरान भाई जो हमें लेके जाने वाले हैं कश्मीर का पूरा सैर कराने के लिए, ट्रिप कराने के लिए। सर क्या कहेंगे आप? मैं क्या कहूँगा, आपको यादगार रहेगा बस। जी बिल्कुल, जी बिल्कुल। चला तर आपण आता डल लेकच्या समोर असलेलं हे रेस्टॉरंटमध्ये लंच करणार आहोत आणि लंच केल्यानंतर आपण डल लेक एक्सप्लोर करणार आहोत। डल लेक हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर शहराच्या जवळील एक सुंदर सरोवर आहे। हे काश्मीर व्हॅली स्थित असून भारतातील एक प्रसिद्ध असं पर्यटक स्थळ आहे। डल लेक काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं। याला ज्वेल ऑफ काश्मीर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जे 15 किलोमीटर लांब आहे आणि क्षेत्रफळ 22 चौरस किलोमीटर आहे। आणि या डल लेकमध्ये पाईन वृक्षापासून, देवदार वृक्षापासून बनवलेल्या या हाऊसबोट्स आणि शिकारा आहेत की ज्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। आणि या डल लेकच्या बाजूला असलेल्या हाऊसबोटमध्ये -डिग्रीमध्ये उबदार राहण्यासाठी काश्मीरी चुली प्रत्येक रूममध्ये आहेत आणि आजूबाजूला भिंतीवरती लाकडावरती नक्षीकाम असं सुंदर केलेलं आहे। शिवाय प्रत्येक रूममध्ये इलेक्ट्रिक बेडशीट आहेत की ज्यामुळं वातावरण -डिग्री जरी असले तरीसुद्धा उबदार राहण्यास खूप मदत होईल। अशा प्रकारे ह्या रूम डिझाईन केलेल्या आहेत की ज्यामुळं बाहेर -डिग्रीचा इथं काही इम्पॅक्ट होणार नाही। बाहेर शिकण्यासाठी कंगडी वापरतात। आता संध्याकाळ होत चाललेली आहे त्यामुळं तापमानही तसंच खाली -डिग्रीमध्ये जात चाललेलं आहे आणि पाऊस पण सुरू आहे। पण काही वेळानंतर आता पाऊस संपून स्नोफॉल सुरू झाला होता आणि आपण पाहतच आहोत की डल लेकमधील या समोर दिसणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरती आपण स्नोफॉल सुरू झालेला पाहत आहोत। सुंदर असा दिसणारा हा स्नोफॉल अतिशय या वातावरणामध्ये छान दिसत होता आणि संध्याकाळच्या या लाईट लागल्या होत्या आणि त्यामध्ये हा स्नोफॉल खूपच छान वाटत होता आणि हा अनुभव वेगळा होता। याचबरोबर आपण हा स्नोफॉल होऊन शिकाऱ्यावरती असा स्नोचा हा थर चढलेला पाहायला मिळत होता। आजूबाजूला ज्यावेळेला पाहिलं आपण त्यावेळेला पूर्ण उशीर झाला होता। सकाळी 6:30 वाजताचा हा व्ह्यू खूपच छान असा दिसत होता, कारण पूर्ण शांत असं पाणी वातावरण दिसत होतं आणि त्याचबरोबर बर्फाची पूर्ण चादर अशी पसरलेली दिसत होती। याचबरोबर समोर दिसणारा हा जो डोंगर आहे त्याच्यावरती शंकराचार्यांचं मंदिर आहे, तिथे आपण व्हिजिट करणारच आहोत। तर सकाळचे 7:30 वाजून गेले होते आणि समोर आपल्याला पाहतच आहोत की या डल लेकमध्ये विविध प्रकारचे हे विक्रेते जे कहावा किंवा इतर पदार्थ किंवा साहित्य विकण्यासाठी या पूर्ण शिकाऱ्यांना भेट देतात आणि विक्री करतात। तर आम्ही इथे कहावा सकाळी 7:30-8च्या दरम्यान घेतला की ज्यामध्ये खूप प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणि मसाले यूज केले जातात आणि त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो। तो एक वेगळा अनुभव होता आणि तो आम्ही सर्व मित्रांनी तो कहावा इथं सकाळी एन्जॉय केला आणि या वातावरणामध्ये कहावा पिताना खूपच छान वाटलं। याचबरोबर उजव्या बाजूला हा व्ह्यू खूपच असा छान दिसत होता, जो शब्दात वर्णन करणं खूप कठीण आहे, आपण पाहतच आहात। तर या डल लेकच्या चारी बाजूने डोंगर वेढलेला असून यावर अनेक लहान बेटांचा देखील नयनरम्य प्रभाव आहे। याच डल लेकच्या पाण्यावर असलेल्या पारंपरिक शिकाराच्या नौकेमध्ये सफर करणे हे पर्यटकांसाठी एक आवडते आकर्षण आहे। डल लेक हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे, जे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित करते। शिकारा राईड 800 ते 1000 रुपयापर्यंत होऊ शकते। आता आपण या हाऊसबोटीमधून चेकआउट करून आपण पुढच्या स्थळांना व्हिजिट करण्यासाठी चाललो आहोत। आम्ही सर्व मित्रजण या ठिकाणी आपण या शिकाऱ्यामधून सामान आपले जे आहे लगेज ते लोड करून आपण पलीकडच्या ठिकाणी जाणार आहोत। सध्या आपण पाहतच आहोत की शिकाऱ्यामधूनच ये जा करावी लागते, दुसरा या ठिकाणी रस्ता नाही। तर जर तुम्हाला ATMमध्ये जायचं असेल तर शिकाऱ्यामधून जावं लागेल आणि ते चार्जेबल होऊ शकतं। तर आता समोर आल्यानंतर आपण पाहत आहोत की आपल्याला इम्रान भैया इथं आहेत की जे आपल्याला पुढच्या स्थळावरती घेऊन चाललेत, जे आहे शंकराचार्य मंदिर।
जे शंकराचार्य मंदिर आहे तिथून आपल्याला पूर्ण श्रीनगर दिसतं आणि शिवाय दल लेक पण पूर्ण पाहता येते आणि अशा प्रकारे हा तो व्ह्यू आहे. यानंतर आपण पुढचं स्थळ विजिट करणार आहोत, ते आहे लाल चौक. लाल चौक हे श्रीनगर काश्मीरमधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चौक आहे. हे शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि काश्मीरीच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. इथे लाल चौकच्या आसपासच्या बाजारपेठेसाठी ओळखला जातो. इथे काश्मीरी हस्तकला, काश्मीरी शॉल्स, वॉशिंग्टन आणि काश्मीरी कला, हँडीक्राफ्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. हे ठिकाण स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक शॉपिंग डेस्टिनेशन आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणावर काश्मीरी संस्कृतीचे आणि परंपरेचे वेगवेगळे परंपरा दिसतात. येथे असलेल्या या अनेक पारंपरिक काश्मीरी रेस्तरां, हॉटेल्स, दुकाने आपल्या स्वतःच्या काश्मीरी शैलीत सुसज्ज असतात. हे मार्केट फक्त रविवारी असतं. याला संडे मार्केट असं म्हणतात. यानंतर आपण करणार आहोत श्रीनगरपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगामला व्हिजिट. चला तर आपण पहलगामची ट्रिप करूयात. लेट्स गो.